राजा तेरे महल में रात दिन मैं बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में रात दिन मैं बैठा रहूं। वो स्तुति में मगन हो जाऊं, सब कुछ भूल जाऊं। गाऊया, स्तुति में मगन हो जाऊं, सब कुछ भूल जाऊं। आराधना आराधना, यस यस लॉर्ड, आराधना अब्बा पिता तुझको मिले हो। आराधना आराधना अब्बा पिता तुझको मिले हो। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। प्रभू, खरोखर प्रभू, आम्ही रोज तुझ्या उपस्थितीमध्ये राहो, आम्ही रोज तुझ्या भयात तुझ्या मार्गात चालावं. म्हणून देवा तू रोज आम्हाला तुझ्या कृपेमध्ये घे. देवा तुझ्या आत्म्यामध्ये चालव. रोज देवा तुझ्या वचनात राहण्यासाठी कृपा पुरव. आम्ही पृथ्वीवर आहेत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये तुझं गौरव होऊ दे. तोपर्यंत तुझ्या आश्रयामध्ये आम्हाला ठेव, तुझ्या पंखाखाली आम्हाला ठेव. देवा तुझ्या इच्छाप्रमाणे आम्हाला राहण्यासाठी कृपा पुरव. तुझ्या भयात तुझ्या मार्गात आम्हाला चालव. आमच्याद्वारे देवा तू गौरवला जा. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. आज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि देवाच्या उपस्थितीमध्ये राहून आपण आज देवाची भक्ती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला काय शिकवत आहे आज आपण बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आज या दिवसांमध्ये खूप लोक उपवास करत आहेत, आहे की नाही? पण देवाचं वचन सांगतं की देव आमच्याकडून काय अपेक्षा करत आहे. देवाने या ठिकाणी बायबलमध्ये दिलेलं आहे का आम्ही देवाला उंच करणारे लोक झालं पाहिजे. कुणाला उंच करणारं? आमच्या उपवासामध्ये असो की जिथे पण आम्ही कुठे असो, आमच्यामध्ये फक्त देवाचं गौरव झालं पाहिजे. कारण आज जगामध्ये खूप लोक काय करतात, मी असा आहे, मी तसा आहे की नाही, माझ्याकडे एवढं शिक्षण आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडं असं असं घर आहे, स्वतःची बढाई करतात की नाही. आज जगामध्ये फक्त लोक आपण किती चांगले आहोत हे दाखवतात की नाही. पण आज देवाने आम्हाला निवडलंय की यासाठी की आम्ही आमच्याद्वारे फक्त देवाचा गौरव झाला पाहिजे. आम्ही किती चांगले आहोत ते महत्त्वाचं नाही, जो देव आम्हाला ज्याने निवडलंय तो किती चांगला आहे, हो की नाही. त्या देवाचा आम्हाला गौरव करायचे, स्वतःचं गौरव नाही करायचं, स्वतःचं जय जयकार नाही करायचा. आज लोक स्वतःचा जय जयकार करण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करतात की नाही जगामध्ये, स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी, स्वतःला उंच करण्यासाठी. पण आज आपल्याला देवाने यासाठी निवडले कारण की आपण देवाला उंच केलं पाहिजे, आपण देवाला शोधलं पाहिजे, देवाकडच्या गोष्टींकडे आपलं लक्ष लावलं पाहिजे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, कलसीकरास पत्रामध्ये एका वचनात असं दिलेलं आहे की आपण वरल्या गोष्टी मिळवायला झटल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टी? वरल्या गोष्टी. आणि आज आपण प्रार्थना करत आहोत, आज आपण एकत्र येत आहोत, आज आपण देवाची भक्ती करत आहोत, तर वरल्या गोष्टींकडे आपले कान आपण लावत आहोत. प्रेज लॉर्ड. कोणत्या गोष्टीकडे? वरल्या गोष्टीकडे किंवा स्वर्गातल्या गोष्टीकडे. काढू आपण वचन, कलसीकरास पत्र काढलं सगळ्यांनी? हां, तर 3रा अध्याय काढूया आपण. हां, कलसीकरास पत्र 3रा अध्याय आणि 1लं वचन काढलं सर्वांनी? बघा, तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. ख्रिस्त कुठं बसलाय? देवाच्या उजवीकडे. हां, तर तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला जाता. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आज आपण प्रार्थना करतोय, आज आपण एकत्र येतोय,
आज आपण देवाची भक्ती करतोय या कशासाठी माहिती आहे? कारण त्या देवाने आम्हाला निवडलंय का आम्ही स्वर्गातल्या गोष्टीकडे आमचं चित्त लावलं पाहिजे, वरल्या गोष्टीकडं आमचं हृदय लावलं पाहिजे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं बघा परत, तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. बघा, ख्रिस्ताबरोबर उठवले गेले म्हणजे माहिती तुम्हाला काय आहे? देवाचं वचन सांगतं की आम्ही ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नव्हतो तेव्हा आत्मिकरित्याने मेलेलो होतो. काय होतो? मेलेलो. कारण की आदामाने पाप केलं, देवाच्या विरोधात गेला आणि मनुष्यामध्ये पाप आलं. काय आलं? आदामापासून तर ख्रिस्तापर्यंत जेवढे पण लोक होते त्यांच्यामध्ये काय आलं? पाप आलं. पापाचं वेतन काय आहे? मरण. मरण म्हणजे सार्वकालिकाचं मरण. पण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर संपूर्ण जगाचं मरण त्यांनी स्वतःवर घेतलं. आणि बायबल सांगतं जसं आदामापासून मरण आलं तसं प्रभू येशू ख्रिस्तापासून जीवन आलं. हो की नाही? आदामाच्या द्वारे काय आलं? मरण. म्हणजे येशूच्या द्वारे काय आलं? जीवन. म्हणून आदाम मेला तसं ख्रिस्त जसा जिवंत झाला, आदामाच्या द्वारे मरण आलं तसं ख्रिस्ताच्या द्वारे जीवन आलं. आणि जसा आदाम मेला होता तसे आम्ही सगळे आत्मिक रीतीने मेलेले होतो, पण येशूच्या द्वारे जीवन आलं. आणि म्हणून जसं येशू उठला तसं आम्ही पण येशूच्या द्वारे उठलो. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही बाप्तिस्मा घेताना काय करतो? असं झोपतो आणि पुन्हा उठतो. म्हणजे आम्ही मरतो आणि पुन्हा नवीन जीवनासाठी उठतो, देवाच्या जीवनासाठी उठतो. म्हणून जर तुम्ही पुन्हा उठवले गेला तर देवाचं वचन सांगतं ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. देवाच्या राज्यामध्ये किंवा स्वर्गामध्ये एक सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. प्रेज लॉर्ड. कोण बसलेला आहे? आत्मिक जगात आता आपण आहोत. आपण आत्मिक जगात असताना बायबल सांगतं की प्रभू येशू वरती स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. पण आज आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे. कोण आहे? येशू म्हटला मी जातो माझ्या पित्याकडे, पण मी माझा आत्मा तुमच्याकडे पाठवेन आणि तो तुमच्याबरोबर राहील. आज आपण देवाला नाही पाहू शकत कारण देव आत्मा आहे. जशी हवेला पाहू शकत नाही तसं आपण देवाच्या आत्म्याला पाहू शकत नाही. पण देव आमचा विश्वास पारखत आहे का माझी लोक ज्यांना मी निवडले ते माझी भक्ती करत आहे, माझ्याकडे प्रार्थना करत आहे, माझ्याबरोबर विश्वासाने ते चालत आहे. आणि आमचं हे विश्वासाचं चालणं किंवा विश्वासाचं हे जगणं याचं प्रतिफळ देव आम्हाला देणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही वरल्या गोष्टी मिळवायला झटल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टी? वरल्या. कारण बायबल सांगतं पुढचं दुसरं वचन, वरल्या गोष्टीकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. कोणत्या गोष्टीकडे चित्त लावलं पाहिजे आपण? वरल्या. पृथ्वीवर पण आहेत जगातले लोक पृथ्वीवरच्या गोष्टीकडे लक्ष लावतात. म्हणजे मला खूप पैसा पाहिजे, खूप घर पाहिजे, खूप काही असं पैसे म्हणजे सगळे संपत्ती पाहिजे, नाही का? रात्रंदिवस ते पृथ्वीवरच्या गोष्टी मिळवण्यासाठी झटतात. मरेपर्यंत त्यांची एकच इच्छा आहे का मला माझे हे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत, माझी ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे ते पृथ्वीवरच्याच गोष्टीकडे लक्ष लावतात. जगातले लोक कोणत्या गोष्टीकडे लक्ष लावतात? पृथ्वीवरच्या. कारण त्यांना आशा नाही की मेल्यानंतर पण एक जीवन आहे, अशी त्यांना आशा नाही आहे. जे काही मिळवायचं ते इथंच मिळवा असं त्यांना वाटतंय, नाही का? जे काही जगायचं ते इथंच जगून घ्या, माहीत नाही पुढं काय होणार आहे. पण प्रभू म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे जगू नका, तर तुम्ही वरच्या गोष्टीकडे लक्ष लावा, वरच्या गोष्टी तुम्ही मिळवायला झटा. आणि वरल्या गोष्टी आपण पाहूया, कारण की वरल्या गोष्टी ज्या आहेत त्या देवापासून आहेत. याकोबाचं पत्र काढूया आपण वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय. बायबल सांगतं वरल्या गोष्टी कोणापासून आहेत? देवापासून. ते उत्तम दान आहे. काढूया आपण वचन. याकोबाचं पत्र 1 अध्यायमध्ये आणि 16 वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 16 वचन. भावांनो किंवा बहिणींनो, तुम्ही फसू नका. प्रत्येक उत्तम दान, प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. कुठून आहे चांगलं दान? वरून आहे. प्रत्येक उत्तम दान हे वरून आहे. हे देव त्याला देतो. मग तो दान तुम्हाला विश्वासाचा दान असो, तुम्हाला चिन्ह चमत्कार करण्याचा दान असो,
किंवा तुम्हाला देवाच्या हर एक गाण्याचं दान असो, वाजवण्याचं दान असो, ते देवाने तुम्हाला वरून दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की वरून मिळणारा ते दान आहे, ज्याला पालट नाही, फिरण्याची छाया नाही, प्रकाशाच्या बापापासून ते उतरतं. प्रेज लॉर्ड. उत्तम दान कोणापासून आहे? देवापासून. आणि ते कुठून उतरतं? वरून, स्वर्गाकडून. म्हणून आम्ही अपेक्षा केली पाहिजे की आम्हाला देवाने स्वर्गाकडून त्याचं दान प्रकट केलं पाहिजे किंवा ते पाठवलं पाहिजे. म्हणून या दिवसांमध्ये आम्ही एकच गोष्ट करत आहे की प्रभू, आम्हाला वरल्या गोष्टी मिळवायच्या आहेत. वरून मिळणारं दान आम्हाला मिळवायचं आहे, कारण ती कधी पालटत नाही आणि फिरण्याची छाया म्हणजे ते कधीच आमच्यापासून दूर घेतलं जाणार नाही. ते दान आमच्यापासून कोणी हिसकावून घेणार नाही. प्रेज लॉर्ड. कारण की बघा, आम्ही जगातलं सगळं काही जरी मिळवलं तर आम्हाला जगात इथे सोडून जायचं आहे, पण ह्या जगामध्ये असं काहीतरी गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहेत, त्या वरून येणार आहेत. त्या आम्हाला सार्वकालिकाच्यासाठी असणार आहेत. त्या म्हणजे त्या संपणार नाहीत. बघा, त्या ज्याला पालट नाही, फिरण्याची छाया नाही, त्या प्रकाशाच्या बापापासून ते उतरतं. ते आमच्यापासून कधी बदलणार नाही. असं दान आम्हाला देवाकडून मिळवायचं आहे. 18 वचन. त्याने आपल्या इच्छेच्या खरेपणाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला जन्म दिला, यासाठी की त्याने अस्तित्वात आणलेल्या वस्तीतील आम्ही प्रथम फळ असे आम्ही व्हावे. बघा, देवाच्या वचनामध्ये काय दिलंय की परमेश्वराने आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे जन्म दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. बघा, या वचनात असं दिलंय की आम्हाला वरून सर्व काही दानं मिळवायची आहेत. वरल्या गोष्टीकडे आमचं चित्त लावायचं आहे. आणि त्यासाठी आमच्या पित्याने म्हणजे परमेश्वराने आम्हाला त्याच्या वचनानुसार जन्म दिलाय. कशानुसार? म्हणजे पहिला जन्म आमच्या आईवडिलांच्या द्वारे होतो, दुसरा जन्म आमच्या स्वर्गातल्या पित्याकडून होतो. कारण जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आम्ही आत्मिकरित्याने पुन्हा जन्म पावतो. काय होतो आत्मिकरित्याने? कारण आत्मिकरित्याने आम्ही मेलेलो असतो पापामुळे, पण येशूने आमचं पाप स्वतःवर घेतल्यामुळे, आमचं मरण त्याने स्वतःवर घेतल्यामुळे, जेव्हा आम्ही आता येशूवर विश्वास ठेवतो का येशूने आमचे पाप स्वतःवर घेतले, आमचे मरण त्याने स्वतःवर घेतलं, आमचे श्राप त्याने स्वतःवर घेतलं, त्या ख्रिस्तावर आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो, बायबल सांगतं ख्रिस्त म्हणजे एक शब्द आहे, एक वचन आहे, त्या वचनाद्वारे आमचा पुन्हा जन्म होतो. काय होतं? आमचा पुन्हा जन्म होतो. म्हणून पुढचं वचन असं दिलंय, त्याने अस्तित्वात आणलेल्या वस्तूतील काही प्रथम फळ असे आम्ही आहोत. आम्ही ते फळ आहोत पृथ्वीवरचे. प्रथम फळ काय आहोत आम्ही? प्रथम फळ. बघा, जगामध्ये शेतामध्ये फळ येतं की नाही? हो की नाही? म्हणून बायबल सांगतं आम्ही देवाची शेती आहोत आणि ते शेतातले प्रथम फळ आम्ही आहोत. ते फळ तोडून देवाच्या राज्यामध्ये साठवले जाणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणतो की एका वचनामध्ये की ह्या जगामध्ये गहू पण आहे आणि निधन पण आहे, पण गहू कोठारात भरवले जाणार आहे, साठवले जाणार आहे, पण निधन जाळण्यासाठी. निधन म्हणजे काय आहे? दुष्टाची मुलं, सैतानाची मुलं, जे बघा लोकांना आज पण खून करत आहे, मारामारी करत आहे, लोकांना वाईट वागत आहे, चुकीचे वागत आहे, त्यांना देवाविषयी काहीच घेणं देणं नाही आहे, देवाच्या गोष्टीकडे ते कान लावत नाही, देवाच्या गोष्टी ते शोधत नाही आहे, ते पश्चाताप करत नाही आहे किंवा देवाला ते क्षमा मागत नाही आहे. ते म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही आहे. बायबल सांगतं ते निधन आहेत. गव्हामध्ये, शेतामध्ये आलेलं निधन कशासाठी जमा करतात? जाळण्यासाठी. आणि गहू कशासाठी जमा करतात? कोठारात. तसं आपल्याला गव्हाप्रमाणे प्रभूने निवडलेलं आहे, कारण आपण देवाच्या राज्यामध्ये साठवले जाऊ. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हाला काय करायचंय की ह्या जीवन जगत असताना वरल्या गोष्टीकडे आम्हाला चित्त लावायचं आहे. आणि वरली गोष्ट काय आहे? देवाचं वरून येणारं दान. ते दान हे पण आहे एक चांगला स्वभाव, एक पवित्र आत्म्याचं फळ. ते आज त्या एका फळाबद्दल बघणार आपण, ते आहे नम्रतेचं फळ. कोणतं फळ? नम्रतेचं फळ. बायबलमध्ये दिलंय की प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला की 2 जण मंदिरात गेले
दोघं जण कुठे गेले? मंदिरात गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर दोघांनी काय प्रार्थना केली आपण एका वचनात पाहणार आहोत. आणि कशा प्रकारे त्यांची प्रार्थना होती. आणि परमेश्वर म्हटला की जो नम्र आहे तो आशीर्वादित होईल. कोण होईल? तो आशीर्वादित होईल. म्हणून आपण बघणार आहोत या वचनामध्ये की नम्र व्यक्ती कशा प्रकारे देवाचा आशीर्वाद घेऊन जातो. आपण लूक शुभवर्तमानामध्ये बघणार आहोत. एका पुस्तकामध्ये काढूया, वचनामध्ये जाऊ आपण. लूक शुभवर्तमान की दोघं जण प्रभू येशूच्या देवाच्या मंदिरात जातात. आणि एकच मिनिट आपण काढणार आहोत. एक मिनिट. हां, थँक्यू जीसस. लूक शुभवर्तमानामध्ये एक परुषी आणि सदुकी हे दोघं जण असतात. आणि बघा ते देवाच्या मंदिरामध्ये जातात. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ते मंदिरात गेल्यानंतर कोणाला वचन सापडलं तर पटकन काढा. एक परुषी आणि सदुकी हे दोघं जण देवाच्या मंदिरात जातात. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे का ते मंदिरात गेल्यानंतर त्याने काय केलं? प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. आणि त्यांनी काय प्रार्थना केली बघा, आपण त्या वचनात पाहणार आहोत. 18वा अध्याय काढा. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय. बघा आपल्याला नम्र व्हायचं आहे. कसं व्हायचं आहे? नम्र. कारण की मी मगाशी काय सांगितलं, आज जगामध्ये प्रत्येकजण प्रसिद्धी मिळवायला पाहते, स्वतःचं नाव उंच करायला पाहते, सगळं काही जगातल्या गोष्टी मिळवायला पाहते. पण नम्रता ही देवापासून आहे. पण स्वतःला उंच न करता जो देवाला उंच करतो तो आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. लूक शुभवर्तमानमध्ये आपण 18 अध्याय आणि 9 वचन. आणखी आपण न्यायी आहोत असा स्वतःविषयी भरोसा धरून जे इतरांना तुच्छ मानित होते असे कित्येकास त्याने हा दाखला सांगितला. 2 मनुष्य प्रार्थना करायला देवळामध्ये गेले. कुठे गेले ते? देवळामध्ये. हां, एक परुषी आणि दुसरा जकातदार होता. एक कोण होता? परुषी. दुसरा कोण होता? जकातदार. जकातदार म्हणजे असा व्याज घेणारा किंवा आपला पैसा बिसा देणारा नाही का बाबा, असा होता तो. पण एक परुषी म्हणजे खूप धार्मिक दाखवणारा स्वतःला. हां, तो कसं म्हटला बघा 11 वचन. परुषाने उभे राहून आपली अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा पण मी नाही. म्हणजे तो काय करतोय बघा, स्वतःलाच उंच करतोय. मी तसा नाही. मी कसा आहे बघा, तो काय म्हणतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे काही मला मिळते 10वा भाग मी त्याचा देतो. 13 वचन. बघा हा अशी प्रार्थना करत होता. पण दुसरा व्यक्ती जो जकातदार, तो कशी प्रार्थना करतोय आपण बघू. जकातदार तर दूर उभा राहून, कुठे राहिला होता तो? दूर उभा. तो स्वर्गाकडे डोळे पण लावायला धजत नव्हता. असा डोळे पण देवाकडे तो लावत नव्हता. इतकं तो स्वतःला त्याने नम्र केलं होतं. तो काय म्हटला बघा, तो आपल्या उरावर मारून देवाला म्हणाला, मज पाप्यावर दया कर. हा परुष काय म्हणतोय का, प्रभू मी तुझे उपकार मानतो, मी इतर लोकांसारखा नाहीये, मी लुटारू नाही, मी अन्यायी नाही, मी व्यभिचारी नाही, मी त्या जकातदारासारखा पण नाही, पण मी उपवास करतो. मी काय काय करतो? मी दान दशमास देतो, आहे की नाही. पण तो जकातदार एकच म्हणतो, तो ते देवाकडे दृष्टी लावायला पण पाहत नाही. त्यांनी त्याची नजर खालीच घातली होती आणि म्हटला, प्रभू माझ्यावर दया कर. पण हा स्वतःला उंच करतोय, मी किती चांगला आहे बघ देवा, मला आशीर्वाद दे. पण हा म्हणतोय, प्रभू माझ्यावर. त्याची एकच प्रार्थना, एकच शब्द, माझ्यावर दया कर. काय म्हटलं तो? बस. पुढे काय बघा वचनात दिलंय. मग 14 वचन. मी तुम्हाला सांगतो, ह्या दुसऱ्यापेक्षा हा त्या दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपल्याला नीच करतो तो उंच केला जाईल. म्हणजे हा नम्र झाला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय केलं ते ना, देवाला सगळं त्याचं लिस्ट दाखवली. मी हे केलं. कारण की आपण जे काही करतो देवाच्या शक्तीने करतो, देवाच्या ताकदीने करतो. देवाने आपल्याला जर आरोग्य चांगलं दिलं नाही तर आज कित्येक लोक बिछाण्यात पडलेले आहेत, ICU मध्ये पडलेले आहेत.
कित्येक लोक गेलेले आहेत, पण देवाने आपल्याला पृथ्वीवर जिवंत ठेवले. देव आपल्याला ताकद देतो, देव आपल्याला शक्ती देतो, देव आपल्याला उत्तम आरोग्य देतो, म्हणून आपण सगळं काही करू शकतो. पण हा काय म्हणतोय का मी बाकीच्या लोकांसारखा नाहीये. मी कसा आहे? मी खूप चांगला आहे. मी सगळं काही दान धर्म देतोय, दशमास देतोय, मी उपवास करतोय. पण त्याने जर म्हटलं प्रभू मी आत्तापर्यंत सगळं चांगलं करत आलोय, पण तुझ्या शक्तीमुळं मी करत आलोय, तू दिलेला मला जी ताकद आहे त्याच्यामुळं मी करत आलोय. पण हा म्हटला नाही, तसं नाही. आणि स्वतःला उंच केलं, मी किती भारी आहे पहा. पण हा जगातदार काय म्हटला? प्रभू माझ पाप्यावर पृथ्वीवर जो कोणी स्वतःला कमी करेल तो उंच केला जाईल स्वर्गामध्ये, पण जो कोणी स्वतःला गौरव देईल तो नीच केला जाईल. आज एकच देवाची इच्छा आहे का आम्ही फक्त देवाला उंच करणारे लोक झालो पाहिजे, देवाला गौरव देणारे लोक झालो पाहिजे. आणि ही नम्रता हे एक दान आहे, हे देवाने आम्हाला ते वरून दिलेलं आहे. कारण आज जगामध्ये नम्रता नाही आहे. जगामध्ये लोकांमध्ये फक्त काय आहे? स्वतःला प्रसिद्ध करणारं, स्वतःला उंच करणारं, स्वतःच्याच गोष्टीकडे पाहणारं स्वार्थीपणा. पण आज देवाने आम्हाला निवडले वरल्या गोष्टी काय आहेत? नम्रता. प्रभू म्हणतो तुम्ही नम्र व्हा, तुम्ही लीन व्हा. कारण बायबल सांगतं की नम्र जणांस प्रभू उंच करणारा आहे. एका वचनात पाहूया आपण, पेत्रामध्ये दिलेलं आहे. काढू पेत्राचं 2 अध्याय, पेत्राचं पत्र याच्यामध्ये देवाचं वचन सांगतं की जो स्वतःला नम्र जणास देवाने कृपा दिलेली आहे, याच्यामध्ये असं दिलंय. म्हणून आज आम्हाला स्वतःचं नाही देवाचं गौरव करायला शिकलं पाहिजे. पेत्राचं पत्र काढूया आपण. काढलं? पेत्र 5वा अध्याय काढा बरं. 5व्या अध्यायामध्ये आहे पेत्र पहिला का दुसरं पत्र हे बघावं लागेल मला. 5व्या अध्यायामध्ये आहे का दुसरं पत्र? हा आहे, 5व्या अध्यायामध्ये आहे. 1 पेत्र 5वा अध्याय बघा, ह्या वचनात दिलेलं आहे. 5वा अध्याय आणि बघा देवाचं वचन काय दिलंय 6व्या वचनापासून, किंवा आपण 5व्यापासूनच वाचूया. तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा. काय पांघरला तुम्ही? काय पांघरावा? नम्रता. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस कृपेचं दान देतो. आता पुरुषांमध्ये काय होतं? गर्विष्ठपणा काय होता? पण त्या जकातदारामध्ये काय होता? नम्रपणा. बायबल सांगतो तो गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांस कृपेचं दान देतो. आम्हाला कृपेचं दान देवापासून पाहिजे असेल तर आम्हाला नम्र व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? की प्रभू सगळं काही तुझ्यापासून आहे, माझं जीवन तुझ्यापासून आहे, माझे आशीर्वाद तुझ्यापासून आहे, मला शक्ती तुझ्यापासून आहे, आरोग्य तुझ्यापासून आहे. म्हणून बायबल सांगतं की देव नम्र जणांस कृपेचं दान देतो. म्हणून 6वं वचन, या वास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हाला उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. देव आम्हाला उंच करणारा आहे. देव आम्हाला नेमलेल्या वेळी आशीर्वाद देणारा आहे. देव आम्हाला नेमलेल्या वेळी सगळं काही आमच्या जीवनात चांगलं करणारा आहे. पण तोपर्यंत आम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र राहणं गरजेचं आहे. प्रभू तू आहे तर सगळं आहे. योग्य वेळी नेमलेल्या वेळी तो आम्हाला काय करेल? उंच करेल. तो आमच्या आशीर्वाद पाठवून देईल. तो आमच्या जीवनात सर्व काही आमच्या इच्छा पूर्ण करेल. पण तोपर्यंत आम्ही देवाच्या हाताखाली नम्र राहायला शिकलो पाहिजे. म्हणून पुढचं वचन 7वं, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. काय घेतो? तो आमची काळजी. आमच्या चिंता कोणावर टाकायला शिकलं पाहिजे? देवावर. आणि देवाच्या हाताखाली कसं राहिलं पाहिजे? नम्र. गर्विष्ठांचा तो विरोध करतो. तो कुणाचा विरोध त्याने केला? परुषीचा. पण त्यांनी जकातदाराला काय म्हटलं की तो न्यायी ठरून घरी गेला. जकातदार कुठे गेला? न्यायी ठरून घरी गेला. हा, तो म्हटलं फक्त एवढंच म्हटलं, त्या देवा मला तुझी गरज आहे. तो काय म्हटलं? देवा मला
तुझी गरज आहे. तो नाही म्हटलं मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, तो तसा आहे, तो तसा आहे. म्हटलं प्रभू मला तुझी गरज आहे. प्रभू म्हटलं या दोघांपैकी जो म्हटला की प्रभू माझ्यावर दया करतो, न्यायी ठरून घरी गेला, पण हा न्यायी नाही ठरला. कारण माणूस स्वतःच्या कर्माने न्यायी ठरू शकत नाही. देवाच्या दयेने ठरू शकतो, देवाच्या कृपेने ठरू शकतो, हो की नाही. आपण प्रार्थना करूया. आज देवाने आपल्याला शिकवलंय की वरल्या गोष्टी मिळवायला झटा. देवाचं दान जे न्यायीपणाचं, जे कृपेचं आहे, जे नम्रतेचं आहे, त्या देवाला म्हणूया प्रभू तुझी नम्रता माझ्यामध्ये टाक, तुझी दया माझ्या जीवनात प्रकट कर प्रभू, मज पाप्यावर तू दया कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. धन्यवाद दे बाप्पा, तुझं वचन आम्ही ऐकलं प्रभू. आज आमच्या जीवनात तुझं गौरव होऊ दे, आमच्या जीवनामध्ये दे बाप्पा फक्त तुझ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आम्ही कमी होऊ दे प्रभू, तू आमच्याद्वारे उंचवला जा. आम्ही खालवलं जाऊ दे, तू आमच्यामध्ये गौरवला जा. आमच्यामध्ये ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या सर्व काढून टाक, जे विचार आवडत नाही ते काढून टाक, जो स्वभाव आवडत नाही ते काढून टाक. आम्हाला नम्र बनव, आम्हाला लीन बनव, कारण तू गर्विष्ठांचा विरोध करतोस आणि नम्रास तू कृपेचं दान देतो. आम्हाला तू निवडले प्रभू तुझ्या प्रतिमेसारखं होण्यासाठी, तुझा स्वभाव मिळवण्यासाठी, ते वरलं दान मिळवण्यासाठी, ते दान मिळवण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. नम्रता से रहो यीशु ने कहा, अपने आप को छोटा कर यीशु ने कहा. धन्य वो लोग हैं पृथ्वी के वो अधिकारी होंगे, नम्र वो लोग हैं वो पृथ्वी के अधिकारी होंगे. नम्रता से रहो यीशु ने कहा. देवा आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्यातला सर्व गर्विष्ठपणा, सर्व जो सैतानाचा स्वभाव आहे, जो निधन बनवतो, त्या गोष्टी आमच्यापासून देवा दूर कर प्रभू. तुझा स्वभाव आमच्यामध्ये येऊ दे, तुझा आत्मा आमच्यामध्ये कार्य करू दे देवा. आम्हाला पूर्णपणे तू घडव, तयार कर. आम्हाला तुझ्या स्वभावामध्ये दे बाप्पा, घडव दे बाप्पा. आम्हाला तुझ्या स्वभावामध्ये तू घडव दे बा. आम्हाला परमेश्वर तुझ्या राज्यासाठी तयार कर. आम्हाला प्रत्येकाला तुझी गरज आहे. आज इथे प्रत्येकाला स्पर्श कर, आज प्रत्येकाला आशीर्वाद दे. पवित्र आत्मा, आज आम्ही तुझं वचन शिकलो प्रभू देवा, आम्ही तुझं वचन शिकलो प्रभू. आम्हाला परुषीसारखा नाही प्रभू, जाकरदारची जशी प्रार्थना केली तशी प्रार्थना प्रभू आम्हाला करायला शिकव. कारण देवा तू आम्हाला न्यायी ठरवलेला आहे, तू आम्हाला नीतिमत्वाचा आशीर्वाद दिलेले आहे. ते आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनात तू प्रकट कर. तुझ्या लेकरांच्या जीवनात तेव्हा हर एक इच्छा पूर्ण कर. त्यांना आशीर्वाद दे प्रभू, तुझ्या शांतीने भर प्रभू. ओ माझ्या देवा, त्यांना चांगलं आरोग्य दे देवा. रोज तुझ्या कृपेत ठेव दे बाप्पा. त्यांच्या हर एक इच्छा पूर्ण कर प्रभू. तुझ्या शांतीमध्ये असू दे प्रभू. तुझ्या लेकरांच्या विरोधात मी हर एक दुष्टाच्या युक्त्या आणि योजना आम्ही त्या नाश करतो प्रभू. आणि तुझे आशीर्वाद, तुझी कृपा, तुझी शांती तुझ्या लेकरांच्या जीवनात स्वीकारतो प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड.